हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विशाळगडाच्या पायथ्याची पाहणी, हिंसाचार झालेल्या गजापूर गावामध्ये अजितदादांची पाहणी। दंगल थांबवता आली असती पण थांबवली गेली नाही, खासदार शाहू महाराजांचा सरकारवर निशाणा। जरांगेंची प्रसाद लाड यांना शिवीगाळ, प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना जरांगे यांचा तोल सुटला। मनोज जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झालाय, जरांगेंनी चर्चेला यावं, आमदार प्रसाद लाड यांचं आव्हान। एवढं प्रेम आहे तर लाड यांनी फडणवीसांसोबत लग्न करावं, प्रसाद लाड यांच्यावर जरांगे संतापले। जातीसाठी लढतो, माझ्या नादी लागू नका, जरांगेंचा इशारा। जरांगेंचं संतुलन बिघडलंय, मी जे बोललो ते त्यांना झुंबलं असावं, मात्र जरांगेंनी मला दिलेल्या शिव्या या समाजालाच लागल्यात, प्रसाद लाड यांचा पलटवार। पंढरपूरमध्ये अजय बारसकर यांच्या गाडीची जाळपोळ, जरांगेंच्या समर्थकांनी गाडी जाळल्याचा बारसकरांचा आरोप, तर गाडी जाळल्याचं समर्थन करणार नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। शिंदे गटाकडून 126 विधानसभेच्या जागांसाठी निरीक्षकांची नेमणूक, वर्षा निवासस्थानी बैठकीमध्ये चर्चा सुरू। अजितदादा महायुतीमध्ये राहतील ही अपेक्षा, पण राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य। सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवा, महायुतीमध्ये लढायचंय, एकमेकांवर टीका करणं टाळा, बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या नेत्यांना सूचना। विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये 96-96-96चा फॉर्म्युला ठरल्याची शक्यता, पवार आणि ठाकरे गटाचे जागा वाटप निश्चित, तर काँग्रेसच्या निर्णयाची प्रतीक्षा, सूत्रांची माहिती। विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, लोकसभेप्रमाणे जिंकेल त्याला जागा, खासदार संजय राऊतांकडून स्पष्ट, तर महाविकास आघाडी 280 जागा जिंकणार, संजय राऊतांचा दावा। विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी 25 जागा लढवण्याच्या तयारीत, लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळालेल्या मतदारसंघाची ठाकरे गट मागणी करणार। पूर्व विदर्भामध्ये काँग्रेसची सर्वात जास्त ताकद, 99% जागा काँग्रेस लढवणार, काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांची माहिती। शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरांना 3 दिवसांची पोलीस कोठडी, मनोरमा खेडकर वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांची आई। उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र दौरा करणार, निलेश लंकेंच्या पारनेर मतदारसंघातून अजितदादांच्या दौऱ्याची सुरुवात असेल। मनोरमा खेडकरांकडून महाडमध्ये वास्तव्यासाठी खोट्या नावाचा वापर, पार्वती हॉटेलमध्ये इंदुबाई ठाकरे नावाने मनोरमा खेडकरांचं वास्तव्य, हॉटेल चालकाची माहिती। मुंबईमध्ये उद्या काँग्रेसच्या 2 महत्वाच्या बैठका, विधान परिषद निवडणुकीमधील फुटीर आमदारांवर उद्याच कारवाई होण्याची शक्यता। आज आणि उद्या मुंबईमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार, बैठकीमध्ये विधानसभेची रणनीती ठरणार। नगरसेवकांनी साथ सोडताच अजित पवार ॲक्शन मोडवर, अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवकांची बैठक, विलास लांडेही बैठकीसाठी उपस्थित। अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पक्षात परत घेऊ नका, शरद पवार गटाच्या नेत्यांचा बैठकीमध्ये सूर। पवार राजकारणातील नटसम्राट तर भुजबळ फिरत्या रंगमंचावरील कलाकार, राऊतांचा खोचक टोला, तर सामनाचे जुने अंक काढल्यास नटसम्राट कोण ते कळेल, मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर। रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, वेंगुर्लेमधील होडावडे पुलावरून नदीचं पाणी वाहायला सुरुवात, वेंगुर्ला मठ मार्गे वाहतूक सावंतवाडीकडे वळवली। उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये रेल्वे दुर्घटनेमध्ये 4 मृत्यू, 27 जखमी असल्याची माहिती, चंदीगड दिब्रुगड एक्सप्रेसचे 2 डबे रुळावरून घसरल्यानं अपघात। ओमानजवळ समुद्रामध्ये तेलवाहू जहाज उलटलं, भारतीय नौदलाकडून 8 भारतीयांची सुटका, तेलवाहू जहाजावर 13 भारतीयांसह 16 कर्मचाऱ्यांचा समावेश, उर्वरित कर्मचाऱ्यांचा शोध सुरू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।